नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या उरलेल्या चकल्यांची भाजी. साठी आपल्याला लागणार आहेत चकल्या, 1 कांदा, कोथिंबीर, आले व 2 मिरच्या, लसूण, टोमॅटो, तेल, मीठ आणि गरम पाणी. त्याचप्रमाणे हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, धने पावडर, जिरे, काळा मसाला, मोहरी आणि हिंग. मिक्सरच्या भांड्यात आले, 2 मिरच्या, कांदे, लसूण, टोमॅटो आणि जिरे टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी. नंतर एका कढईत तेल टाकून हिंग व जिऱ्याची फोडणी करून तयार केलेले वाटण चांगले परतून घ्यावे. कांदा व टोमॅटो कच्चा असल्यामुळे हे वाटण बराच वेळ परतवून घ्यावे लागते. त्यामुळे त्याचा उग्रपणा कमी होतो. नंतर त्यात धने पावडर, किचन किंग मसाला, लाल तिखट, काळा मसाला, हळद टाकून परत एकदा परतवून घ्यावे. हे सर्व वाटण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत फ्राय करावे. यामध्ये पाणी घालून मध्यम दाटसर रस्सा बनवून घ्यावा व उकळी आली की चवीनुसार मीठही घालावे. त्याचप्रमाणे चकलीचे तुकडे टाकून वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
बऱ्याच वेळा दिवाळी संपली की दिवाळीच्या फराळातील काही चकलीचे तुकडे शिल्लक राहतात. हे तुकडे तेलकटही असतात. अशा वेळी अशी भाजी केली तर ती खूपच छान लागते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.